नमस्कार मंडळी. मऊ लुसलुशीत आणि खूप छान अशा फुलणाऱ्या जर भाकऱ्या तुम्हाला करायच्या असतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. प्रथम आपण पाणी गरम करत ठेवलेलं आहे एका तव्यामध्ये. तुम्ही याच्यासाठी टोपाचा सुद्धा वापर करू शकता. मी ते जो भिडाचा तवा आहे त्याच्यामध्येच मी पाणी 2 ग्लास उकळून घेतलेलं आहे आणि पीठ आपल्याला लागेल तसं आपण घ्यायचं आहे. आणि जेव्हा एकदम कडकडीत पाणी तयार होईल आपलं उकळून, तेव्हा आपण ते पिठावरती असं पळीच्या साहाय्याने काढून घ्यायचं आहे. थोडासा अंदाज बांधून आपण हे पाणी वापरायचं आहे. जास्तीचं पाणी असेल तर काढून ठेवायचं आहे थोडंसं, म्हणजे पीठ मळताना आपल्याला होतं. आणि लगेचच आपण त्याच्यामध्ये गरम गरम असतानाच हात घालू नये पिठामध्ये, कारण खूप गरम असतं. तर थोडंसं आपण जे आपलं उलटणं किंवा पलेतं असतं त्याच्या साहाय्याने आपण थोडंसं पीठ ढवळून घ्यायचं, थोडा वेळ ठेवून द्यायचं तसंच. आणि नंतर अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये एकही गुठळी राहणार नाही. म्हणजे जसं मोदकाचं पीठ आपण तयार करतो त्या पद्धतीने करायचं आहे. आणि असं पीठ मळून झाल्यावरती 1 चमचा तेल आपण लावून घ्यायचं आहे पिठाला आणि पुन्हा असं त्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. बघा, खूप छान असं मऊ लुसलुशीत असं पीठ तयार होतं. छान भाकरीसुद्धा होते. आणि मेन म्हणजे ज्यांना भाकरी थापता येत नाहीये त्यांच्यासाठी खूप छान म्हणजे हा पर्याय आहे. बघा, हे असं पद्धतीने पीठ तयार झालंय. त्याचे गोळे तयार करून घ्यायचे आणि पोलपाट आणि लाटणं तयार ठेवायचं भाकरी लाटण्यासाठी. थोडंसं आपण आता हे गोळे करून झाल्यानंतर हे बघा असं सुकं पीठ आपण लावून घ्यायचं आहे गोळ्याला आणि ही आपण भाकरी लाटून घ्यायची आहे. म्हणजे ज्यांना थापता येत नाही भाकरी त्यांच्यासाठी खूप छान पर्याय आहे. तुम्ही जेवढी पातळ लाटू शकता तेवढी लाटून घ्यायची आहे. बघा, खूप छान अशी आपली भाकरी तयार होते इथे. आणि तुम्ही बघू शकता बाजूने असं त्याला क्रॅक्स वगैरे काही गेलेले नाहीयेत. याचा अर्थ आपण पीठ एवढं छान मळलेलं आहे की त्याला क्रॅक्स अजिबात गेलेले नाहीयेत. तर जेव्हा गरम तवा असेल तेव्हा आपण ती भाकरी टाकून घेतली आणि अगदी पाण्याची लेअर आपण थोडीशी त्याला लावून घ्यायची आहे. आणि अगदी अर्ध्या मिनिटाने आपण ती एक साईड शेकून झाली की दुसरी साईड सुद्धा आपण अर्धा मिनिट अशी शेकून घ्यायची आहे. आणि याच्यासाठी लो टू मिडियम फ्लेम आपण वापरायचे आहे. जसं तापमान आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपण ठेवायचं आहे. बघा, आणि अशी एका कापडाच्या साहाय्याने आपण ही अशी दाबून दाबून तिला फुलवून घ्यायची आहे. बघा, किती सुंदर सगळ्या ज्या भाकऱ्या आहेत त्या आपल्या अशाच फुलतात जेव्हा आपण भाजतो तेव्हा. अशी पद्धत नक्की वापरा. आणि पाण्याचं प्रमाण आपल्या अंदाजानुसार थोडंसं वापरायचं आहे. 1 पळीला 1 पळी पाणी असं घेऊन सुरुवातीला आपण ते भिजवून घ्यायचं आणि लागेल तसं पाणी नंतर आपण उरवून ते पीठ मळून घ्यायचं आहे. हा एक अंदाज आहे भाकरीसाठी, कारण भाकरीचं पीठ कधी आपण जुने तांदूळ असेल तर जास्त पाणी लागू शकतं आणि जर तांदूळ आपले नवीन असतील तर त्याला कमी पाणी लागतं. तर थोडासा अंदाज बांधून आपण अशा मऊ लुसलुशीत भाकऱ्या बनवायच्या आहेत आणि छान अशा सर्व करायच्या आहेत. धन्यवाद.